आज मंडळी आपण नाश्त्याकरिता दुधी भोपळ्यापासून मस्त अशी भजीची रेसिपी तयार करूया। ट्रस्ट मी मंडळी, तुम्ही बटाटा भजी, कांदा भजी तर नेहमीच खात असाल, पण कधी तुम्ही या पद्धतीने भाजीपासून तयार केलेली भजीची रेसिपी ट्राय करा। अतिशय चवीला खमंग बनते आणि एकदम जाळीदार भजी तयार होतात। नक्की ट्राय करून बघा। भजी तयार करण्यासाठी सर्वप्रथम मी इथे दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। दुधी भोपळ्याचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत। आता दुधी भोपळा आपल्याला सर्वप्रथम या पद्धतीने सोलून घ्यायचा आहे। आता मंडळी, दुधीऐवजी तुम्ही गाजर घेऊ शकता, कोबी घेऊ शकता, त्याचप्रमाणे कोणतीही भाजी देखील घेऊ शकता। दुधी सोलून झालं की त्याला या पद्धतीने ग्रेटरने आपल्याला ग्रेट करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला हवं असेल तुम्ही इथे चॉपरने देखील चॉप करू शकता। हे बघा मंडळी, दुधी मी व्यवस्थितपणे पूर्णपणे इथे किसून घेतलेलं आहे। तसेच दुधीच्या बिया आहेत त्याचा वापर आपल्याला करायचा नाहीये, ते आपल्याला फेकून द्यायचं आहे। आता हा किसलेला दुधी आपल्याला एका बाउलमध्ये काढून लगेच आपल्याला ऍड करायचे 1 कप इतकं बेसन पीठ, अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ, जेणेकरून भजी एकदम कुरकुरीत तयार होतात। आणि एक बेसिक वाटण तयार करताना मिक्सर जारमध्ये ऍड करायचे लसणाच्या पाकळ्या, 1 इंच इथं अद्रकचा तुकडा, 4 ते 5 मिरच्या, 1 चमच इतके जिरे। आता हे छान प्रकारे एकदम बारीकसर वाटायचं आहे। आता हा वाटलेला वाटण आपल्याला डायरेक्टली बाउलमध्ये मिश्रणामध्ये ऍड करायचं आहे। 1 चमच इतकं मीठ ऍड करायचं आहे, एक बारीक चिरलेला कांदा ऍड करायचा आहे, चिमूटभर इतकं सोडा ऍड करायचा आहे, तसेच भरपूर सारी बारीक कट केलेली आपल्या यामध्ये कोथिंबीर ऍड करायचं आहे। आता अर्धा कप इतकंच पाणी थोडं थोडं ऍड करून आपल्या भजी करिता छान प्रकारे एकदम घट्टपणा आणि एकदम लूजपणा मीडियम टाईप कन्सिस्टन्सी डव इथे लावायचा आहे। हे बघा, भजी बनवण्यासाठी या पद्धतीने आपल्या मीडियम टाईप लुकसर असं बॅटर लावायचं, जास्त पातळ करायचं नाही, अदरवाईज भजी या पद्धतीने गोड पडणार नाही। आता आपल्या हाय फ्लेमवर पॅन ठेवून पॅनमध्ये आपल्याला छान प्रकारे तेल ऍड करायचं आहे आणि तेल छानपैकी आपल्याला गरम करायचं आहे। तेल गरम झालं की या पद्धतीने भजी आपल्याला जेवढ्या आकाराचे हवे त्या आकाराचे आपल्याला सोडायचे आहेत। भजी मित्रांनो, फ्राय करता वेळी आपल्याला गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची आहे। हाय फ्लेम ठेवू नका, भजी लगेच नाही तर गोल्डन ब्राऊन होतील आणि आतमधून कच्ची राहतील आणि भजी आपली बाहेरून कुरकुरीत बनणार नाही। आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला आलटी पालटी करत भजी छान प्रकारे इथे फ्राय करून घ्यायचे आहेत। हे बघा, हार्डली 2 ते 3 मिनिटात पावसाळा भजी छान प्रकारे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। लगेच तेलामधून काढून भजी आपल्या टिश्यू पेपरवरती रिमूव्ह करायचे आहेत। हे बघा मंडळी, आपण पावसाळा भजी बघा कसली कुरकुरीत झालेली आहेत, आतमधून एकदम सॉफ्ट। याच पद्धतीने मंडळी सर्व भजी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। अतिशय चवीला खमंग ही भजी तयार होतात आणि बाहेरून एकदम कुरकुरीत भजी होतात। हे बघा, एक भजी तोडून दाखवते, हे बघा किती कुरकुरीत झालेला आहे। नक्की मंडळी या पद्धतीने भजी ट्राय करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडतील। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि जे बाजूला बेल आहे ते प्रेस करा विसरू नका। सो मस्ट ट्राय दिस डिलिशियस रेसिपी। चला मंडळी, पुन्हा भेटूया। हर हर महादेव।